जास्त पाऊस असल्या कारणास्तव आजचं जे शूट आहे ते आपण पोस्टपोन करतोय, पण आपलं शूट तर चालू करतोय, पण ऍक्च्युअल मध्ये खूप जास्त पब्लिक आल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागतंय. खूप क्राऊड आहे. आम्ही सगळे भिजलोय लिटरली. खूप जास्त पाऊस पडतोय. आता 7 वाजलेत संध्याकाळचे, तरी आपली प्रॅक्टिस चालू आहे. एवढं सगळं करायला लागतं एक परफॉर्मन्स साठी. मी रेवा रोशन डान्स ग्रुप इंडियामध्ये तुमचं स्वागत करत आहे. सो आता मी चाललोय बाहेर फिरायला. लास्ट व्हिडिओला इतका छान भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. सो तुम्ही तर आपला डान्स व्हिडिओ बघितलाच असेल. आपण आता आलोय आषाढीचा डान्स शूट करण्यासाठी. सो चला आपण बघूया कोणत्या लोकेशनला आपण शूट केलंय. खूप छान मस्त लोकेशन आहे. चला, स्मित आलाय आमचा. स्मित कुठे बघूया. चला चला चला. आपण स्मितला बघूया. स्मित बिचारा झोपेतून उठून आलाय. रेडी होतोय स्मित. बिचारा झोपेत उठून आले. तुम्हाला माहिती नसेल पण खरंच रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आम्ही लेट आलोय, जेणेकरून आम्ही खूप छान व्हिडिओ कॅप्चर करून तुम्हाला दाखवू शकू. व्हिडिओचा मागचा BTS बघूया की आम्ही कसं शूट केलंय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. एवढा सारा खूप मस्त जोरदार पाऊस पडतोय. सो आपण आलोय कर्जतला, जिथे प्रति पंढरपूर आळंदीचं खूप सुंदर अशी संकल्पना आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांनी केली आहे. त्यांचा खरंच खूप खूप आभार. कारण का जर का तुम्ही लोकेशन बघाल तर तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही बघू शकता इतकी सुंदर मूर्ती आहे विठ्ठलाची. खूपच छान वाटते. खूप सुंदर मस्त वाटते. पावसात एकदम गोड दिसतंय खरंच. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं वाटतंय. ही समयी आहे. पावसामध्ये पूर्ण असं ओलं झालंय. हे बघा खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय. ओ माय गुडनेस. खूप छान. म्हणजे विठ्ठलाची मूर्ती इतकी सुंदर मस्त वाटते आणि त्यात वरतून पाऊस तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर. म्हणजे बोलायला शब्द सुचत नाहीये. इतकं भारी वाटतं इकडे. खूप सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघितलीच आहे. पण आम्ही ते लास्ट खूप म्हणजे 1.5 तासापासून आम्ही थांबलोय. पाऊस जायची वाट बघतोय, पण पाऊस काय जायचं नाव नाही घेत आहे. ॲक्च्युअलमध्ये इथे आपल्याला डान्स करायचं आहे, पण तेवढाच खूप जोरात असं पाऊस पण पडतोय, ज्याच्या कारणास्तव आपल्याला इथे शूट करता नाही येत आहे. 1 hour later. हॅलो फ्रेंड्स. सो ॲक्च्युली तुम्ही बघताच आहात की कंटिन्यू खूप जास्त पाऊस असल्या कारणास्तव आजचं जे शूट आहे ते आपण पोस्टपोन करतोय उद्यासाठी. सो आपण उद्या मॉर्निंगला शूट करणार आहोत. सो टू बी कंटिन्यू. बघत राहा रोशन डान्स ग्रुप इंडिया. आपण भेटूया मॉर्निंगला. सो आता मी रेडी होत आहे. तर बघू शकता सगळं काढून ठेवलं. सगळीकडे थोडा पसारा झालाय. बघू शकता साडीपासून आपण सगळं रेडी करून ठेवलंय. हे बघा. चला तर मग आता आपण रेडी व्हायला घेऊया फटाफट, म्हणजे मग आपल्याला पुढे डान्स शूट करता येईल. हॅलो एव्हरीवन. सो तुम्ही बघू शकता मी खूप छान मस्त रेडी झाली आहे आणि आता आम्ही निघालोय फायनली शूटला. पाऊस पण उघडलाय. खूप छान वाटतंय. चला तर मग आपण परत जातोय आपल्या सेम लोकेशनला. आपला छोटा पांडुरंग आलाय. हाय स्मित. हाय बहिणी आधी सगळे थांबले आहेत. हाय छकुली. गुड मॉर्निंग पब्लिक. सो हे बघा आता मी लोकेशनला पोचलोय. तर चला मी तुम्हाला दाखवते आजचं कसं लोकेशन आहे, कशी छान आहे. पाऊस पण थांबलाय. सो चला. खूप सुंदर सगळीकडे ग्रीनरी आहे आणि तुम्ही बघू शकता मधोमध एकदम मस्त विठुरायाची मूर्ती खूप छान मस्त उभी आहे. ही माझी बहीण आहे. हाय. हाय सर. कसं वाटतं पाऊस थांबलाय? मस्त एकदम. काय करायचं, कसं शूट करायचं सांगा जरा आम्हाला. चला मग पटापट शूट करून घेऊ. मागे पूर्ण पांडुरंग आणि हा आपला छोटा पांडुरंग. खूप गोड वाटतंय मस्त नाचताना. हा तर डान्स करतोय, पण याच्या मागे बघा किती सारी पब्लिक आहे. किती लोक त्याच्यासाठी. एक कॅमेरामॅन आहे, एक साऊंडसाठी थांबली आहे आणि बाकीचे दोघं त्याला मोटिवेट करतायत की कर कर हस. खूप
खूप सुंदर असं इथलं लोकेशन आहे, त्याच्यामुळे खूप जास्त पर्यटन इथे ॲक्च्युली व्हिजिट करतात. पण बिकॉज ऑफ दॅट आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, कारण का शूटला मागे खूप जास्त पब्लिक येते. A few moments later. बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता माझ्या मागची पब्लिक कमी झाली आहे, त्याच्यामुळे आपण पटकन टेक घेतोय स्मिथचा, जेणेकरून खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल. फायनली आता स्मिथचा आता टेक झालाय, आता आपली बारी. टेन्शन आलंय थोडं, पण टेन्शन नाही म्हणता येणार, ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम आहे. खूप जास्त पब्लिक आहे बघा, बघू शकता बरीच पब्लिक आहे. त्या पब्लिकमध्ये शूट करायला थोडं डिफिकल्टी जाते. बघू आपण त्यातल्या त्यात खूप चांगले शॉट्स घेणार आहे. स्मिथ कसं वाटतंय? किती छान. कसं नाचलंस? काय काय सांगितलं काकाने कसं नाचायचंय? असं नाचायचं, तसं नाचायचं, वेगळं नाचायचं, असं नाचायचं. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मी आणि ही माझी बहीण. हाय. सो आता आम्ही दोघी नाचणार आहे, सो स्टे ट्यून. पण आपलं शूट तर चालू करतोय, पण ऍक्च्युअल मध्ये खूप जास्त पब्लिक आल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागतंय. हे बघा एवढा क्राऊड इथे असून सुद्धा मागे तर क्राऊड कंटिन्यू चालू आहे. वॉकिंग कंटिन्यू वॉकिंग आहे. कसं करणार आपण शूट? 2 hours later. बऱ्याच वेळपासून आम्ही इथे वेट करतोय की कधी सगळे मंडळी जातील आणि आपल्याला शूट करता येईल. त्यांना माहिती आहे का आज स्मिथ खूप जास्त फॉर्म मध्ये आहे बघा. स्मिथ क्या बात आहे बघा. फोटोग्राफर पण आले आहेत आज. खूप जास्तच फॉर्मले स्मिथ. मस्त त्याची मज्जा चालू आहे. स्मिथ साठी द्रोण म्हणाले, क्या बात आहे. जलवा आहे हमारा. आता आमच्या दोघांची बारी आहे. खूप भीती वाटते. दुसऱ्या खाणार आहे आज का? चांगलं घर बरोबर आहे ना. आता एक टेक तर झालाय आणि आता मी वेट करतोय सेकंड टेक साठी. स्मिथ आज फुल फुटेज मध्ये. सर काय पाऊस आहे, परत शूट थांबावं लागतंय, काय करणार? ओ मागे कोण तर हे बघा कोण आहे? किरण दादा आलेत. अरे वा, किरण दादा आलेत फायनली. चला चला चला. सो हेच ते किरण दादा ज्यांनी आपल्याला इतका छान मस्त प्लेस दिलाय, ज्याच्यामुळे तुम्ही आजचा खूप ओव्हरऑल ब्लॉगिंग पासून डान्स व्हिडिओ सगळी बघताय. ते प्लेस सजेशन ह्यांचं होतं. चला आपण ह्यांना भेटूया आणि विचारूया कसं वाटतं त्यांना पण इथे येऊन आम्हाला प्लेस सजेस्ट करून. चला बघा. म्हणजे किरण दादा कोण आहे? स्मिथचे पप्पा. हा, स्मिथचे पप्पा. या दोघी पण त्याच्यात. ओ या दोघी पण ठीक आहे. 3 तिकीट कटे. कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या संकल्पनेतून प्रति पंढरपूर आळंदी येथे साकारलेली आहे. विठ्ठलाची भव्य दिव्य मूर्ती येथे आहे आणि नदी किनारी असलेली जागा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सजवण्यात आलेली आहे. आपण इथं बघू शकता का नदीला पण पूर आहे. त्याच्या बाजूला घाट केलेला आहे आणि भविष्यामध्ये येथे बोटिंग सुरू करण्याचा विचार त्यांचा आहे. आमचे बंधू रोशन आणि त्यांची मिसेस रेवा यांना मी इन्व्हाइट केलं का तुम्ही येथे या आणि एक शूटिंग करा. बघूया त्यांना आवडतंय का. सो कोणाकोणाला स्मिथ बरोबर फोटो काढायचा आहे या लवकर. स्मिथने चार्ज लावलेत. स्मिथ किती आहे चार्ज? 50 रुपये. 2:30 वाजलेत. पारस आलाय. पारस रेडी होत आहे. हाय पारस. फायनली आता पाऊस उघडलाय आणि खूप चांगलं मस्त ऊन आलंय. सो आता आम्हाला खूप छान शूट करायला मिळणार आहे. आता आमच्या दोघींचं घर आहे, आता ह्याची बारी आहे. सो मी आता ह्याला थोडं रेडी होते. या आता ब्रेक घेतला आम्ही, लंच ब्रेक. खूप भूक लागली आहे. सो आता जेवायला जाणार आहे आणि नंतर आफ्टरवर्ड्स जेवून येऊन परत करू नेक्स्ट भाग. 1 hour later. वेळ आता आम्ही थांबलो. पब्लिक तर काही कमी नाही होत आहे बिकॉज ऑफ पर्यटन स्थळ असल्यामुळे. सो चला तर मग आपण फायनली आपलं चालू करतोय त्याच्यामध्येच. सो प्रॅक्टिस चालू आहे फारशी. पण हा एवढा क्राऊड आहे, त्या अख्ख्या क्राऊडमध्ये आपण
आपला डान्स शूट करतोय. खूप क्राऊड आहे, खूप क्राऊड आहे. सो आता रोशन सर रेडी होत आहेत. येऊ काय बघून काय वाटतंय? मस्त वाटतंय का? येते का तुम्ही पण या? So, आम्हाला आता जसं आम्हाला जमतंय तसं आम्ही शूट करतोय. रोशन सरांना कामाच्या टायमिंगमध्ये रेडी करायचं म्हणजे काम ओके. बघताय ना तुम्ही, एवढं सगळं करायला लागतं एक परफॉर्मन्ससाठी. जे डान्सचं मेन एक्सपेक्ट आहे मेकअप. मेकअप शिवाय तुमचा डान्स म्हणतात ना की एवढं जास्त कुठून नाही दिसत. थोडं वरून सर्कल कर. हां, वी आर नॉट प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. वी आर झाडाखालचे. नॉट ॲट ऑल. DM फॉर ऑर्डर. हो, आता आपण लोकेशन थोडं चेंज केलंय, तर चला बघूया काय लोकेशन आहे. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा आहे आताचं लोकेशन. एवढ्या साऱ्या पायऱ्या आहेत. लोकेशन ते लोकेशन खूप छान आपण यूज करतोय. सो आता रोशन सरांचा पण टेक झालेला आहे. आता आपल्या सगळ्यांची बारी. चला तुम्ही पण या. सगळे झेंडे लावतात जे की आता आपल्याला यूज होणार आहेत. सगळ्यांची तयारी झाली आहे कारण का पाऊस नाही आला पाहिजे. छोट्या वारकऱ्याचा झेंडा रेडी झाला आहे. मस्त वाटत. हाय. सो तुम्ही बघू शकता आम्ही सगळे भिजलोय लिटरली. खूप जास्त पाऊस पडतोय. तर नुकताच पाऊस थांबले, त्याच्यामुळे मला मोबाईल बाहेर काढून तुमच्याशी बोलता येत आहे. म्हणजे इव्हनिंग झाली आहे, लाईट लागले आहेत, अख्खा दिवस गेलाय. खरंच बघू शकता एवढं म्हणजे इव्हनिंग झाली आहे, लाईट्स लागले आहेत, तरी पण आपलं शूट चालू आहे. शूट काय थांबू नाही शकत आहे. सगळे लिटरली भिजले आहेत, बट स्टील वी आर डुईंग इट. 1 hour later. जागेवर सर्कल, जागेवर सर्कल. सो फायनली आमचं शूट झालेलं आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्ही बघितलेच असाल. प्रॉब्लेम्स म्हणता नाही येणार, कारण हे प्लेसच असं आहे की ते कंटिन्युअसली लोकांची वर्दळ सुरूच आहे. म्हणजे एक थोडंसंही आम्हाला वेळ मिळत नाही की कोणी फ्री होईल आणि आम्ही पटकन व्हिडिओ शूट करू. दोन गोष्टी होत्या, एक तर पाऊस आहे आणि खूप सारा क्राऊड आहे. पाऊस असतो तेव्हा क्राऊड नसतो आणि क्राऊड असतो तेव्हा पाऊस नसतो. तर त्या टायमिंगच्या मध्ये आम्हाला जेवढं जमेल, जसं जमलं तसं आम्ही शूट केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल बघितला तर नक्की बघा. तर मग आजसाठी आपल्या पेजवरती सगळे जेवढे नवीन आहेत जे आपल्या डान्समध्ये होते आपण त्यांना विचारू त्यांना कसं वाटलं आज फर्स्ट टाइम रोशन डान्स ग्रुप इंडिया सोबत जॉईन होऊन. चला आपण जाऊया आणि भेटूया छकुलीला, जी पहिल्यांदा आपल्या सोबत आलेली. सो तिला आपण विचारूया कसं वाटतंय. रोशन सर तिला काय काय बोलले आहेत, काय नाही बोलले. तर छकुली मॅडम, हाय. कसं वाटतंय येऊन डान्स वगैरे? फर्स्ट टाइम तुम्ही आमच्या सोबत आलात, तर डान्स केल्यानंतर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. कालच मला व्हिडिओ दिलेली होती, बट मी काय कारणास्तव ती बघितली नव्हती, त्यामुळे माझी अजिबात प्रॅक्टिस झाली नव्हती. आज सकाळपासून थोडी प्रॅक्टिस करून खूप सारा ओरडा खाऊन आणि माझी डान्स खूप छान झालेले. व्हिडिओ आल्यावर तुम्ही बघालच. फर्स्ट टाइम होता माझा कॅमेरासमोर काहीतरी असं डान्स वगैरे, तर मला तर मजा आलीच. तुम्ही पण सांगा कसं वाटलं तुमच्या कमेंटमध्ये. सो चला आपण पारसला भेटूया आणि बघूया त्याला कसं वाटतंय. हाय पारस. हाय हाय हाय. कसं वाटतंय तुला धावत पळत, कसा उडत बिडत? वाटतंय तर खूप भारी, पण कारण की एक दिवसाचा शूट होता, म्हणजे माझं थोडं प्रिपेअर झालं होतं पहिल्यापासून, पण पूर्ण ब्लँक झालं होतं इथे. आणि इथे पूर्ण स्लिपरी होतं, त्याच्यामुळे जमत नव्हतं. जवळजवळ 7 ते 8 टेक्स झाले माझे एकट्याचे. त्याच्यासाठी खूप त्रास झाला आहे मला सुद्धा आणि याला सुद्धा, सगळ्यांनाच ॲक्च्युली त्रास झाला. कारण म्हणजे फ्रस्ट्रेट झाले होते सगळे. सकाळपासून कंटिन्यू रिहर्सल चालू आहे, एव्हरीथिंग इज गोईंग ऑन. ॲट द एंड लास्ट अंत हा गोड झालेला आहे, कारण की लास्टचा जो बीट आहे, लास्टची जी फॅक्ट आहे, तो एकदम मस्त मिळालेला आहे आम्हाला. चला तर मग आता आपण आदितीला विचारूया, तिला दिवसभर कसं वाटलं? खूप
खूप छान होतं, नवीन एक्सपिरियन्स होता. मध्ये मध्ये भूक पण खूप लागलेली आणि कंटाळा पण खूप आलेला. आता फायनली संपलंय, सो खूप चांगलं वाटतंय. आणि डान्स करून कसं वाटलं? खूप छान वाटलं. खूप बऱ्याच दिवसानंतर एवढा डान्स केला आम्ही, एवढ्या वेळात येऊन एवढ्या वेळात टेक्सी येऊन. छान होतं. हे आपले आजचे स्टार, चला आपण त्यांना भेटूया, त्यांना विचारूया कसं वाटलं तुला दिवसभर. तू सकाळपासूनच आमच्या बरोबर होतं, कसं वाटलं कालपासून? सॉरी, मला बरं वाटलं. मी खूप खुश आहे की मी आज पहिल्यांदा डान्स केला. अरे वा. आणि काल किती वाजता आलेलास? काल काय झालं? काल मी 11ला आलतो इथं, पण 12ला लगेच गेलो घरी, पाऊस होता म्हणून. मग आज सकाळी किती वाजल्यापासून होतं? तुला भूक वगैरे लागली का नाही? आणि पण आलता. अरे बापरे. आणि मग डान्स करून कसं वाटलं? चांगलं वाटलं. आपण जान्हवीला विचारूया. जान्हवी, कसं वाटलं तुला? काय केलं आज दिवसभर? खूप चांगलं वाटलं, खूप चांगला डान्स केला. मला भूक लागली आता. भूक लागली तिला. आपण वहिनीला भेटू. वहिनीला विचारू, वहिनी कसं वाटतंय? मस्त स्मित, इतका छान छोटा पांडुरंगाचं एकदम डिक्टो केलेलं त्याने आणि खूप गोड नाचलाय. तर मग कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. त्याने असं पहिल्यांदाच केलंय, पण गॅदरिंग मध्ये भाग घेतो तो. पहिले त्याला विचारायला पाहिजे बाबा करणार की नाही करणार. नंतर सांगितलं तुम्हाला ठरवलं का बाबा करणार आहे तो, पण त्यातून पण कंटाळा येतो. एवढा उशिरा मी करणार नाही, आता मला झोपायचं आहे, आता माझी झोपाची वेळ झाली. बापरे. आणि त्या दोघींनी करून कसं वाटतं? मस्त पहिल्यांदाच केलं, म्हणजे असंच आता एवढ्या कमी वेळात तयार झाले ते नशीब, नाही तर मग ते नाहीच बोलले असते दोघी पण. पण पप्पा म्हटले ज्यांचे करा, तर मग ते झाले तयार दोघी जण. आपण आत्याला भेटूया. आत्याला विचारूया, आत्या कसं वाटतंय? माझ्या नातवानी डान्स खूप छान केला, मनापासून केला. माझ्या नातींनी पण छान डान्स केला. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी सर, ओके, आणि बाकीचे इतर रायगड जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी, कळंबोली. छान तुमचा लूक आम्हाला खरंच वाटतं की आम्ही पंढरीच्या वारीत सहभागी झालो का काय, आम्हाला थोडंसं फील झालं. तुम्ही सगळं तुम्ही विठ्ठलाचं परिधान आणि तुम्ही खरं सगळ्या माऊलीचं रूप तुमच्यामध्ये दिसतं. खूप छान पद्धतीने थँक्यू सर. वारीला गेल्यासारखं वाटतं. अरे आम्हाला आनंद होईल तुमच्या बरोबर आम्हाला फोटो मिळेल. हो नक्की सर. शिवधर्म वृत्तपत्र ना, शिवधर्म आमचं पेपर आहे वृत्तपत्र, त्याच्यात आपला पण थँक्यू सर. पुरोगामी संघटना आमची कसं आहे, पुरोगामी पत्रकार संघटना आमची. पुरोगामी विचार आम्ही धारा घेऊन पुढे चालतोय. पुरोगामी सगळं आम्ही पुरोगामीचे विचार घेऊन चालतोय. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, मी रायगड जिल्हा अध्यक्ष. आम्ही ती संस्कृती पुढे घेऊन जातोय, त्याचा वारसा तुम्हाला बघतिल्या क्षणी आम्ही काय बोललो की आम्हाला काहीतरी वाटला पुरोगामीचे. जसं आता नवीन पिढी आहे, तुम्ही आमचं तर वय झालंय, नवीन पिढीचे तुम्हाला जर असं वाटतंय की तुमचं काहीतरी पुढे करावा, वारसा चालू ठेवा. कारण दिवसेंदिवस आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहे. बरोबर, आणि काळाची गरज आहे. आपण आपली वारसा चालू अभिमानाची गोष्ट आहे ही गोष्ट. आज मॉडर्न युगामध्ये, आजचं युग आहे मॉडर्न, या मॉडर्न युगामध्ये तुम्ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती जोपासताय, त्याबद्दल खूप खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही. पण मुलं तुमच्या संस्कारामध्ये चालतील. तुमच्यासाठी एकदा रामकृष्ण हरी. थँक्यू सर. थँक्यू. खूप अभिनंदन आहे तुमच्या महाराष्ट्र संस्कृती. तुम्हाला ह्या ड्रेस मध्ये बघूनच आम्ही इम्प्रेस झालो की वारीला गेल्यासारखं फील झालं आम्हाला. खूप आम्हाला असं वाटलं की आम्ही कुठे पंढरपुरात आलाव का. पंढरपूरच आहे, असं वाटलं की साक्षात पंढरपुराला गेल्यासारखं वाटलं आम्हाला. चांगली प्रगती आहे, चांगली गोष्ट आहे. नवीन पिढीसाठी तुम्ही चांगला संदेश देत आहे, त्याच्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे प्रेरणा घेण्यासारखं आपली जी परंपरा आहे, हिंदू धर्माची परंपरा कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे. अच्छा, हे सगळे पत्रकार बंधू सगळे वेगवेगळ्या विभागातले आहेत. अच्छा, ठाणा पनवेल सगळे वेगवेगळे आहेत. हे आहेत थँक्यू सर. ठाणे जिल्ह्याचे अन्य उपाध्यक्ष, अन्य आताच्या जो उपाध्यक्ष ठाणे जिल्हा, रायगड जिल्ह्याचे संपत, अरे वा, कळंबोली प्रतिनिधी आहेत. राजपाल शेगावकर सर, संस्थापक अध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी. सगळे थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.
सगळे आता सगळे पत्रकार होते इकडे प्रत्येक जिल्ह्याचे. सो त्यांनी थोडं आपल्याला अप्रिशिएट केलं कारण का आपण सकाळी 10 वाजल्यापासून इथे आहात. आत्ता 7 वाजलेत संध्याकाळचे, तरी आपली प्रॅक्टिस चालू आहे, रिहर्सल्स चालू आहे. थँक्यू सो मच देवा, असाच पाठीशी उभा राहा आमच्या. ॲक्च्युली काय सीन झालं आहे की आजचा जो परफॉर्मन्स होता ही वेगळे मेंबर्स काही परफॉर्म करणार होते, पण आज एवढा पाऊस झाला की ते लोक एक ट्रेनमध्ये अडकले, ते लोक आलेच नाही, येऊच शकले नाही. त्यामुळे मग आम्हाला काही चेंजेस करावे लागले. त्यात अदिती आणि तनू हे पार्ट नव्हते डान्सचा, पण म्हणतात ना जे योगायोगचा असतो ते शेवटी आज आले आणि त्यांनी भले ते ऑन द स्पॉट केले, त्यांनी जे काही केले ते. देवाची या दारी कोण तारी. देव होता ना. दिवसभर सगळे मस्त दमलेत, सगळे बसले आहेत, पण तरी पण ही दमली नाहीये कारण का ही दुपारी आली आहे. फोटोशूट राहिले तिचे थोडे फोटो. हा ना, तू सकाळपासून होता ना, सगळ्यात पहिले चालू केले. सो तुम्ही बघितले असेल ओव्हरऑल व्हिडिओ, तुम्हाला कशी वाटते ती नक्की आम्हाला सांगा. एकतर आता पाऊस पण तुम्ही बघू शकता, पाऊस सुद्धा बऱ्यापैकी थांबलाय, लाईट्स लागल्या, संध्याकाळ झाली आहे, खूप सुंदर वातावरण वाटतंय. याच टायमिंगला जेव्हा आपण काल आलेलो तेव्हा खूप याच टायमिंगला ना म्हणतात ना आपण लेट आलेलो 11 वाजता, पण खूप जास्त पाऊस असल्या कारणामुळे आपल्याला नाही व्हिडिओ बनवता आला आहे. त्याच्यामुळे आपण आज मॉर्निंगला सगळे 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत आपण व्हिडिओज बनवतोय. ते फायनली आता कम्प्लीट झालं आहे. लेट कसं पण झालं नसतं, पण लेट झालं बिकॉज ऑफ पाऊस आणि क्राऊड. सो तुम्ही ओव्हरऑल जी व्हिडिओ बघितली आहे, व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला नक्की सांगा ती तुम्हाला कशी वाटली आहे. शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर रोशन डान्स ग्रुप इंडियाला नक्की सबस्क्राईब करा. सो